श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आपल्या घरामध्ये ज्या काही पैशांच्या अडचणी असतात, त्याचबरोबर आपल्या घरावरती कोणी काही करणी बाधा केलेली आहे, वाईट नजर आपल्या घरावरती कोणाची तरी लागलेली आहे, क्रूरदृष्टी त्याला आपण म्हणत असतो, शत्रुपीडा, शत्रुबाधा, वास्तुदोष, पितृदोष, तर ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत तर त्या दूर करण्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे. बघा, जी झाडं असतात किंवा झाडांची पानं असतात तर त्यामध्ये ज्या प्रकारे आयुर्वेदिक गुण, ज्या प्रकारे आयुर्वेदिक शक्ती त्या झाडांमध्ये असते, त्याच प्रकारे त्या झाडांमध्ये, त्या झाडांच्या पानामध्ये दैविक शक्ती सुद्धा असते. तर आपण झाडांची पूजा करत असतो. कोणकोणत्या झाडांची आपण पूजा करतो तर पिंपळ वृक्षाची पूजा करतो, त्याचबरोबर बेलाची, वडाची आणि अशाच अनेक प्रकारच्या झाडांची आपण पूजा करत असतो. जर आपण ह्या झाडांच्या पानांचा आपल्या घरासाठी आणि आपल्या घराच्या प्रगतीसाठी एक उपाय केला तर नक्कीच त्याचे जे फायदे, त्याचे जे लाभ आहेत तर ते आपल्याला बघायला मिळत असतात. आपल्या घरामध्ये काही अशा गोष्टी झालेल्या असतात, यामुळे आपल्या घराची प्रगती कुठेतरी थांबलेली असते, आपल्या घराची बांध कुठेतरी बंद झालेली असते. तर ही बंद झालेली बांध खुलावी आणि त्याचबरोबर घरामध्ये माता लक्ष्मीने प्रवेश करावा. आता माता लक्ष्मी म्हणजे पैसाच असं अजिबात नाही. माता लक्ष्मी म्हणजे सुख, समृद्धी, धन, दौलत, आयु, आरोग्य याची बरकत म्हणजे माता लक्ष्मी असते. तर माता लक्ष्मीची आपल्यावरती आणि आपल्या घरावरती कृपा व्हावी यासाठी आपल्याला हे उपाय करणं तितकंच गरजेचं असतं. हे उपाय आपण कशासाठी करत असतो तर हे उपाय आपण आपल्या घराच्या प्रगतीसाठी, आपल्या नशिबात नाही तर त्या गोष्टीसुद्धा आपल्याला मिळाव्या यासाठी, आपल्या परमेश्वराची, आपल्या गुरुची आपल्यावरती कृपा व्हावी यासाठी आपल्याला हे उपाय करणं तितकंच गरजेचं असतं. तर आता असाच एक छान छोटासा उपाय तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुम्हाला तुमच्या घरातल्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होताना दिसून येतील आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा ही आपल्या घरावरती होताना तुम्हाला दिसून येईल. तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची आपण माहिती घेऊया. सर्वात प्रथम हा उपाय तुम्हाला कधी करायचा आहे तर हा उपाय तुम्हाला सकाळीच करायचा आहे. तर हा उपाय तुम्हाला सोमवारी आणि मंगळवारी 2 दिवस करायचा आहे. तर काय करायचं आहे बघा, तुम्हाला सोमवारी तुम्हाला पिंपळाचं जे झाड असतं, पिंपळाचं झाड सर्वांनाच माहीत आहे, तर पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे. तिथे गेल्यानंतर त्या झाडाला एक दिवा अर्पण करायचा, पाणी अर्पण करायचं, पिंपळाच्या झाडाच्या प्रदक्षिणा मारायच्या आणि त्यानंतर तुम्हाला पिंपळाच्या झाडाला प्रार्थना करायची आहे. पिंपळाच्या झाडामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो, भगवान विष्णूंचा निवास असतो. पिंपळाचं झाड हे भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. तर पिंपळाच्या झाडाला प्रार्थना केली की माझ्या जीवनातल्या ज्या काही अडचणी, दुःख, दारिद्र्य, दोष जे काही तर ते दूर करा अशी प्रार्थना करून पिंपळाच्या झाडाची आपल्याला 9 पानं आपल्या घरी तोडून आणायची आहे. किती तर बरोबर 9 पानं तुम्हाला तोडून आणायची आहे. ही पानं कुठेही तुटलेली, फुटलेली अशी अजिबात नको, किडलेली नको, अगदी व्यवस्थितपणे ताजी टवटवीत पानं तुम्ही तोडून आणायची आहे. आता सोमवारी ही पानं तुम्ही तोडून आणली की त्यानंतर ती घरामध्ये घेऊन यायची आणि ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे. गंगाजलने धुवू शकता. त्यानंतर तुम्हाला मंगळवारी, आता ही पानं तुम्ही सोमवारी आपल्या पूर्ण दिवस आणि रात्रभर आपल्या घरामध्येच ठेवायची. तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता फक्त फ्रीजमध्ये नॉनव्हेज वगैरे नसावं तर नॉनव्हेज वगैरे असेल तर वरतीच तुम्ही पाण्यामध्ये सुद्धा ठेवू शकता. खराब वगैरे ती पानं होणार नाही. तर मंगळवारच्या दिवशी तुम्हाला ही पानं फ्रीजमधून काढायची आहे किंवा जिथे कुठे ठेवलेली असेल तुम्ही तिथून ती पानं तुम्हाला घ्यायची आहे. घेतल्यानंतर प्रत्येक पानावरती तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे. प्रत्येक पानावरती स्वास्तिक काढायचं. स्वास्तिक हे कशा पद्धतीने काढायचं सर्वांनाच माहीत आहे. मध्ये 4 जे डॉट असतात तर ते द्यायचे, कडेने ज्या 4 रेषा असतात, ज्या 4 दंडक असतात तर ते द्यायचे. ते सर्व झालं
की त्यानंतर एक कलावा घ्यायचा. कलावा सर्वांनाच माहीत आहे. तर हा कलावा घ्यायचा, लाल कलरचा जो धागा असतो तर तो घ्यायचा आणि त्यानंतर तुम्हाला याचं एक छानसं माळ तयार करायची आहे. त्या कलाव्याला हे पानं तुम्हाला बांधायचे आहे आणि याची माळ तयार करून तुम्हाला हनुमानाच्या मंदिरामध्ये जायचं आहे. हनुमानाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक नारळ घेऊन जायचं आहे, एक छान तुपाचा दिवा घेऊन जायचा आहे. त्यानंतर हनुमानाला ही पानांची जी माळ आहे तर ती तुम्हाला हनुमानाला घालायची आहे किंवा हनुमानाला अर्पण करायचे आहे. त्यानंतर जो दिवा, नारळ वगैरे, उदबत्ती, फुलं वगैरे, थोडासा प्रसाद तुम्ही घेऊन गेलेले असाल तर ते सर्व तुम्हाला हनुमानाला अर्पण करायचं आहे. तिथे बसून तुम्हाला हनुमान चालीसाचं एक 2 वेळेस 3 वेळेस पठण करायचं आहे. तुमची इच्छाशक्ती 3 वेळेस केले तर अतिशय उत्तम, किंवा 1 वेळेस किंवा 2 वेळेस तुम्ही करू शकता. जितक्या जास्त वेळेस तुम्ही करणार तितके फायदे हे तुम्हाला त्याचे जास्त होणार. त्यानंतर हनुमानाला प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनातले जे काही दुःख, दारिद्र्य ते आहे तर ते दूर करा आणि तुमच्या मनातली एखादी इच्छा असेल, आता प्रत्येकाच्याच मनात काही ना काही इच्छा असते, कोणतीही तुमची इच्छा असू द्या, ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या घरी यायचं आहे. अशा पद्धतीने हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे. आता हा उपाय सलग तुम्हाला 11 मंगळवार करायचा आहे. कोणत्याही महिन्यातील मंगळवारपासून तुम्ही करू शकता. सलग 11 मंगळवार तुम्ही हा उपाय केला तर त्यावेळेस त्याचे जे फायदे आहेत ते नक्कीच तुम्हाला बघायला मिळतील. तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे तर ती हनुमंतराय ही नक्कीच पूर्ण करतील. या सध्याच्या जगामध्ये, या कलियुगामध्ये जे कोणी चिरंजीव आहेत तर ते फक्त हनुमंतराय आणि त्यांची सेवा ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस कोणत्याही प्रकारचं भूत, प्रेत, पिशाच, बाधा ज्या काही आहेत त्या दूर होतात आणि आपल्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होत असते. तर नक्की हा जो उपाय आहे तो करा. नक्कीच तुम्हाला याचे फायदे बघायला मिळतील. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत, एका नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.